L&T कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करतो गेल्या 2.5 वर्षापासून. सिक्युरिटी गार्ड म्हणून 2.5 वर्षांनी काम करतो. आम्हाला त्यांनी पहिला 14,000 पेमेंट सांगितलं होता, पण आम्हाला 13 पेमेंट येतो आणि त्यामधनं 1500 PF कापतो. तर आपल्या विभागामध्ये बुलेट ट्रेन जो प्रकल्प चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या विभागातील तेंबीगोड्यापासून कांद्र्यापासून सरावलीपासून मांडा माकडापासून बरेचसे कामगार सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. पण आज जवळजवळ 2 वर्ष झाली या प्रकल्पाला, पण आपल्याकडील कामगार जे काम करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पेमेंट स्लिप नाही मिळत आहे. बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये आमच्या पालघर विभागामध्ये बरीचशी मुलं ही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. कालच त्यांचा एक तक्रार आली होती आमच्याकडे की ह्या मुलांना गेल्या 1 महिना एक प्रायव्हेट एजन्सी आहे सिक्युरिटीची GI म्हणून, त्यांनी ह्यांना 1 महिना पेमेंट दिलं नव्हतं. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू आहे. या ड्रीम प्रोजेक्टचं काम बुलेट ट्रेन प्रशासनाने L&T कंपनीला दिलेले, परंतु L&T कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार दिलेत का? या विरोधात आगरी सेना मैदानात उतरली. अखेरीस या तरुणांना आपला पगार मिळाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सध्या ज्या प्रकारे ज्या पद्धतीने हे नॅशनल प्रोजेक्ट महाराष्ट्रात राबवले जातात त्या ठिकाणी स्थानिकांना किती मोबदला दिला जातो, स्थानिकांना किती नोकऱ्या दिल्या जातात, हा एक विषय आहे. या विरोधात आगरी सेना मैदानात उतरली. पाहूया आगरी सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष चेतन गावड नेमकं काय म्हणाले. L&T कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करतो गेल्या 2.5 वर्षापासून. आमचं असं म्हणणं आहे की GI पहिली सुरुवातीला शिवगंगा कंपनी आली, त्याच्यानंतर GI कंपनी आली. ह्या दोन्ही कंपनीचं टेंडर संपून आज श्री कंपनी ज्युपिटर म्हणून एक तिसरी कंपनी आली. आमचं एवढंच म्हणणं आहे, सर्व 100 कामगार आहेत सिक्युरिटी म्हणून, त्या सर्व 100 कामगारांच्याकडून एवढीच विनंती आहे L&T कंपनीला की शिवगंगा आणि GI कंपनी यांच्याकडून आम्हाला एक्सपिरियन्स लेटर मिळावं, कारण आम्ही एवढ्या वर्षापासून काम करतो. दुसऱ्या ठिकाणी हे टेंडर संपून L&T कंपनीचं जेव्हा सर्व टेंडर संपून जाईल तेव्हा आम्ही सुशिक्षित बेकार होऊ. आम्हाला कुठे जायचं असेल दुसऱ्या ठिकाणी कामाला तर आमच्याकडे एक्सपिरियन्स म्हणून काय आम्ही सांगू, म्हणून आम्हाला GI आणि शिवगंगा यांच्याकडून एक्सपिरियन्स लेटर मिळावं एवढीच विनंती आहे आम्हाला L&T कंपनीकडून. सिक्युरिटी गार्ड म्हणून 2.5 वर्षांनी काम करतो. आम्हाला त्यांनी पहिला 14,000 पेमेंट सांगितलं होता, पण आम्हाला 13 पेमेंट येतो आणि त्यामधनं 1500 PF कापतो. त्याची आम्हाला एकही म्हणजे पेमेंट स्लिप पण नाही दिली आहे आणि PF ची पण स्लिप नाही दिली. आपल्या विभागामध्ये बुलेट ट्रेन जो प्रकल्प चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या विभागातील तेंबीगोड्यापासून कांद्र्यापासून सरावलीपासून मांडा माकडापासून बरेचसे कामगार सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. पण आज जवळजवळ 2 वर्ष झाली या प्रकल्पाला, पण आपल्याकडील कामगार जे काम करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पेमेंट स्लिप नाही मिळत आहे, नाही PF अकाउंट नंबर मिळत आहे त्यांना, ना कुठल्याही प्रकारचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना मिळत आहे. तर आता जे खातेदार इकडे आहेत, सिक्युरिटीवाले आहेत, त्यांनी आपल्याकडे जेवढे जे कामगार काम करत आहेत त्यांना एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना द्यावं, PF अकाउंट नंबर त्यांना द्यावा आणि ह्याच्या पुढे जे त्याचं पेमेंट रखडलेलं आहे ते त्यांना वेळेवर देण्यात यावं. तसेच आपल्या विभागातील किती कामगार तुमच्या संस्थेमध्ये काम करत आहेत, म्हणजे सिक्युरिटीच्या तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये किती लोक आमच्याकडची काम करत आहेत ती पूर्ण लिस्ट आम्हाला द्यावी, जेणेकरून कोणालाही त्याच्यामध्ये फसवणुकीचा प्रकार घडू नये यासाठी आम्हाला पूर्ण त्याची लिस्ट हवी आहे ती L&T कंपनीने आम्हाला त्वरित द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी चेतन सुभाष गावड, पालघर जिल्हा प्रमुख. बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये आमच्या पालघर विभागामध्ये बरीचशी मुलं ही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. कालच त्यांचा एक तक्रार आली होती आमच्याकडे की ह्या मुलांना गेल्या 1 महिना एक प्रायव्हेट एजन्सी आहे सिक्युरिटीची GI म्हणून, त्यांनी ह्यांना 1 महिना पेमेंट दिलं नव्हतं. आम्ही अंधेरी कार्यालयावर धडक मारली काल आगरी सेना आणि आमच्या जी मुलं आहेत यांनी. त्याच्यानंतर काल संध्याकाळपर्यंत त्यांना ते पेमेंट देण्यात आलं. परंतु एकच विनंती आहे, L&T एक मोठी कंपनी आहे, हा नॅशनल प्रोजेक्ट आहे, PM मोदी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट होत असताना इथल्या स्थानिक कामगारांवर जर अन्याय होत असेल तर ते अतिशय चुकीची बाब आहे. माझ्या किंवा आमच्या आगरी सेनेच्या निदर्शनास एक गोष्ट आलेली आहे की इथल्या
मुलांना शासनाच्या मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे पगार दिला जात नाही. त्यांना फक्त 13,000 14,000 पगार दिला जातो, जो शासनाच्या मिनिमम वेज ऍक्टचा कायद्याचा भंग त्यामुळे होत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ना पीएफच्या पावत्या दिल्या जात, ना त्यांना सॅलरी स्लिप दिली जात. त्याच्यानंतर त्यांना आतापर्यंत ह्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये 3 एजन्सी बदलून गेल्या. दरवर्षी एक नवीन कुठली तरी सिक्युरिटी एजन्सी येते आणि ती यांना पुढचा पगार देत जाते. परंतु आता जर 1 वर्षानंतर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद झाला, तर बंद झाल्यानंतर ही जी सुशिक्षित मुलं आहेत ती परत त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड पडणार आहे. त्यांना जर कुठे कामासाठी जायचं असेल तर हे 3-4 वर्ष त्यांनी जे काही कामं केल्यात त्या कामाचा एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पुढे जाऊन कुठे ते काम मागू शकतील. त्यांना त्यांचं पीएफ आहे त्या पीएफच्या पावत्या देणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचा जो मिनिमम वेज ऍक्ट आहे त्याप्रमाणे त्यांना ते पगार देणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी शासनाने आपलं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. मी प्रशासनाला पण रिक्वेस्ट करत आहे, L&T कंपनीला देखील रिक्वेस्ट करत आहे आणि ह्या जे काही प्रायव्हेट एजन्सी आहेत त्यांना पण एक विनंती करत आहे की आमच्या ह्या कामगारांवर अन्याय करू नका, नाहीतर तुम्हाला अग्निसेनेचा पुन्हा एकदा दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जय हिंद. आणि सर्व कामगारांना आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. L&T कंपनी सध्या देशाचा नॅशनल प्रोजेक्ट मध्ये काम करते. असं असताना स्थानिक मुलांना, स्थानिक तरुणांना किती काम देते हे देखील आपण पाहिलं. ज्या स्थानिकांना एजन्सीच्या मार्फत काम दिलेलं आहे ती एजन्सी पुरेसा पगार या कामगारांना देत नसल्यामुळे स्थानिकांचा प्रश्न आता ऐरणीवरती आपल्याला आलेला दिसतोय. या विरोधात आगरी सेना मैदानात उतरलेली आहे. आगरी सेनेने या तरुणांना न्याय देखील दिलेला आहे. नॅशनल प्रोजेक्ट मध्ये जर का स्थानिक तरुणांना डावललं जात असेल तर मग सामान्य माणसांनी करायचं काय? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.